नमस्कार. राजकारण विथ शैलेंद्र तनपुरे या पॉडकास्ट मालिकेच्या 5व्या भागात आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. गेले 4-5 भाग आपण बघितले असतील, त्यावर आपल्यापैकी बरेच जण कमेंट्सही करीत आहेत, त्यामुळे आमचाही हुरूप वाढला आहे. हे माध्यम आमच्या दृष्टीने नवं असलं तरी तुम्हा सर्वांना ते आवडतंय याचा आम्हाला निश्चितच आनंद आहे. गेले 3-4 दिवस माणिकराव कोकाटे यांच्याविषयी राज्यभर चर्चा राहिली. सदनिका बळकावल्या प्रकरणात त्यांना झालेली शिक्षा, त्यानंतर त्यांचं मंत्रिपद जाणं आणि आता कदाचित त्यांची आमदारकीही रद्द होऊ शकते. हा सारा घटनाक्रम गेले काही दिवस आपण बघतो आहोत. आमदारकी त्यांची कधी नेमकी जाणार याबद्दल 1-2 दिवसात आपल्याला कळेलच, त्यानंतर त्यावरही आपण चर्चा करू. परंतु नाशिक जिल्ह्याच्या राजकीय इतिहासात अशा स्वरूपाचा प्रसंग प्रथमच आला असल्यामुळे किमान यापुढे लोकप्रतिनिधींनी अत्यंत काळजीपूर्वक आपलं राजकारण करावं असा धडा या निमित्ताने मिळाला आहे. एकीकडे राष्ट्रवादी अशी अडचणीत आलेली असताना या 2-3 दिवसात भारतीय जनता पक्षाच्या नाशिक शहरातील शाखेमध्ये जो काही संशय कल्लोळ चालला, त्यामुळे आता कोकाटे प्रकरण मागे पडून भारतीय जनता पक्षात हे काय भलतंच चाललं अशी चर्चा सुरू झाली आहे. खरं तर नाशिक महापालिकेची निवडणूक लागली आणि सर्वाधिक इच्छुक भारतीय जनता पक्षाच्या वाट्याला आलेले दिसत आहेत. त्यांच्या मुलाखती 2-4 दिवस चालल्या. 2000वर लोकांनी मुलाखती दिल्याचं सांगितलं जात आहे. अतिशय उत्साहाचं वातावरण, जणू आता हा फळ आपण जिंकलाच अशा पद्धतीनं भारतीय जनता पक्षाचे नेते वावरत असतानाच अचानक एके सायंकाळी नाशिक महापालिका निवडणुकीतील भाजपचे प्रमुख आमदार राहुल ढिकले यांची उचलबांगडी करण्यात येऊन आमदार देवयानी फरांदे यांना त्या पदावर नेमण्यात आल्याचं पत्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी जाहीर केलं आणि एकच खळबळ उडाली. नेमकं काय चाललंय हे कळायला मार्ग नव्हता. राहुल ढिकलेंसारख्या मातब्बर आमदाराची अशा प्रकारे रवानगी कशी झाली याबद्दल केवळ पक्षातच नव्हे परंतु विरोधी पक्ष आणि सर्वसामान्य नागरिकांमध्ये चर्चा सुरू झाली. ही चर्चा सुरू होत असतानाच आमदार ढिकले यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला. त्या व्हिडिओमध्ये ते एका कार्यक्रमात बोलत असताना त्यांच्या आमदारकीच्या काळात ते आजारी असताना ज्या लोकांनी त्यांची बदनामी केली, त्यांना त्रास दिला, त्या सर्वांना मी बघून घेईन असं वक्तव्य करताना ते दिसतात. त्याचबरोबर आता मी निवडणूक प्रमुख झालोय, त्यामुळे मी एकेकाची बरोबर वासलात लावेन, माझ्या वाटेला जे गेले त्यांचं मी बघून घेईन, किंवा मी पैलवान आहे, या सगळ्या मंडळींना मी बरोबर त्यांची जागा दाखवून देईन, अशा प्रकारची विधानं त्यांनी केल्याचं त्या व्हायरल व्हिडिओत दिसतंय. माझी रॅली अडवली एकाने, त्याला माहित नव्हतं की देव कुठेतरी असतो. मला त्रास दिला नाना निवडणुकीत, माझ्यावर टीका केली. मी शत्रूला पण माफ करणारा माणूस आहे, लक्षात ठेवा. राजकारण राजकारणाच्या ठिकाणी, पण वैयक्तिक मला त्यावेळेस जो त्रास दिला, तर माझा गोकुळाष्टमीचा जन्म आहे. एखाद्याने जास्त माच केला ना तर मला पुढे यावं लागतं, लक्षात ठेवा. कुठेतरी श्रीकृष्णाचं थोडं एक पॉइंट थोडं तर असेल, आणि त्याच्यामुळे निवडणूक प्रमुख आता मी आहे. 122 उमेदवार आहे, सगळीकडे इंटरफेअर करणाऱ्यातलं मी नाही, पण ज्याने मला त्रास दिला नाना सोडणार नाही. सगळ्यांसमोर सांगतो, पैलवान माणूस आहे, टप्प्यात येऊ द्या. हो रमण नाना, नाही आपली ढाक मारली टाकवलं तर तालमीतला राहुल ढिकलेने. त्याच्यामुळे निवडणुकीच्या ठिकाणी असते, कधी वैयक्तिक कोणावर जायचं नसतं, कधी नाही. माझ्या वडिलांनी शिकवलं होतं. उदाहरण द्यायचं झालं तर बाळासाहेब साहेब मी आहे, माझ्या वडिलांविरुद्ध ते लढले, माझ्या विरुद्ध लढले. 2-2दा आमच्या निवडणुका झाल्या, पहिल्यापासून एकमेकाविरुद्ध लढत आलो. परंतु जेव्हा आज मला गरज पडली, देवेंद्रजींनी समोर बसवलं आणि खंबीरपणे माझ्या मागे एक माणूस उभा राहिला, ते म्हणजे बाळासाहेब. आणि असं सांगितलं जातं की या व्हिडिओमुळेच त्यांच्याकडची ही जबाबदारी काढून घेतली आहे. प्रत्यक्षात त्या पलीकडेही बरीच कारणं असावीत असं आता पुढे येत आहे. त्याची आपण चर्चा करूच. परंतु काल आणखी एक नवी टूम सोडली गेली काही लोकांकडून. ते कदाचित ढिकलेंचे भक्त असू शकतील, परंतु ढिकले यांना पुन्हा
त्या पदाची जबाबदारी दिली गेली आहे आणि फरांदे आणि डिकले असे दोघे मिळून ही जबाबदारी सांभाळतील असं सांगितलं गेलं. त्यासाठीचा काही दाखला या मंडळींनी दिला नाही. पक्षाचे शहराध्यक्ष सुनील केदार यांनी मात्र दोघांकडे जबाबदारी राहील असं सांगितलं. परंतु फरांदे यांच्या नियुक्तीचं पत्र प्रदेशाध्यक्षांनी दिलं असल्यामुळे त्याच्यावर विश्वास ठेवता येतो. डिक्लेनकडे पुन्हा ही जबाबदारी दिल्याचं पत्र काही अद्याप तरी माध्यमांच्या हाती लागलेलं नाही. त्यामुळे हा काय गोंधळ आहे याची चर्चा पुन्हा सुरू झाली. अतिशय चांगलं वातावरण भारतीय जनता पक्षाचं असताना हा जो संशय कल्लोळ सुरू झाला आहे त्याने पक्षाला निश्चितच त्रास होऊ शकतो आणि नेत्यांमधील अहंकार, नेत्यांमधली वर्चस्व स्पर्धा ही आता या निवडणूक काळात जर वेगळ्या पद्धतीने उफाळून आली तर मग अवघड आहे. आज तरी भारतीय जनता पक्ष इतरांच्या तुलनेत पुढे दिसत आहे, परंतु अनेकदा असं राजकारणात पाहिलं गेलेलं आहे, जो अत्यंत वेगानं धावत असतो त्याला कुठेतरी काहीतरी अडचण येते आणि बघता बघता मागची माणसं पुढे जातात. ससा आणि कासवाची गोष्ट आपल्याला कल्पना आहेच. परंतु डिकले यांच्या बाबत नेमकं काय झालं ही चर्चा मात्र अजूनही लोकांमध्ये निश्चितच आहे. फरांदे यांना ती जबाबदारी दिल्यानंतर डिकले नाराज झालेत. फरांदेंच्या सूत्र स्वीकारण्याच्या कार्यक्रमाला किंवा त्यांच्या सत्काराच्या कार्यक्रमाला त्यांची गैरहजेरी ही अनेकांना खटकली आणि हा संघर्ष कदाचित आणखी पुढे जातो की काय बोललं जाऊ लागलं. या प्रकरणाला काही पदर आहेत अजून आणि ज्याची चर्चा फारशी पुढे आलेली नाही, परंतु ही पण कारणं असावीत असं बोललं जातंय. तपोवनातला संघर्ष आपला सर्वांना माहिती आहे, त्यामुळे भाजपला बॅकफूटवर जावं लागलं. गिरीश महाजन यांनी हा जो काही संघर्ष आहे तो दूर व्हावा आणि जी झाडं तोडावी लागेल त्या बदल्यात प्रत्यक्षात आम्ही किती पर्यावरण रक्षक आहोत म्हणून आम्ही किती झाडं लावणार आहोत असं एक वातावरण निर्मिती करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. त्यांनी राजामुंद्री जिल्ह्यातून म्हणजे आंध्र प्रदेशातल्या राजामुंद्रीतून 15,000 झाडं आणली. त्याचं वृक्षारोपणाचा कार्यक्रम मोठा धुमधडाक्यात सुरू झाला. सर्व संत महंतांनी या निमित्तानं गिरीश महाजनांचाही जागर केला आणि हे वातावरण आता दूर होईल असं वाटत असतानाच एका आमदारानं ही झाडं लावण्याला विरोध केला काही कार्यकर्त्यांना, अशी पण एक बातमी पुढे आली. गिरीश महाजनांनी या बातमीला दुजोरा दिलेला असला परंतु ते नाव कोणते आमदार असं ते घेत नाहीत. त्याचबरोबर तपोवनात जे काही आंदोलन चाललं चिघळलं त्याला देखील पक्षातल्याच काही लोकांची फूस होती असंही आता पुढे येऊ लागलं आहे. काही जणांनी घेतलेल्या भेटीगाठी हे पण पुढे आलंय, याची पण पक्षाला माहिती मिळाली. या सगळ्याचा परिपाक म्हणून ही उचलबांगडी आहे का सांगता येत नाही. त्याचबरोबर डिकले यांचे काही भक्त यांनी डिकले प्रमुख झाल्यानंतर ज्या पद्धतीनं एकूण राजकारण सुरू केलं होतं, इच्छुकांच्या भेटीगाठी, त्यांना उमेदवाराचा शब्द देणं, यामुळेही एकूण वातावरण बिघडलं. काही माध्यमवीर यांनी परस्पर सुपाऱ्या घेणं सुरू केलं असंही सांगितलं जातं. यातली नेमकी कोणती कारणं या उचलबांगडीला जबाबदार आहे ते आपल्याला आताच सांगता नाही येणार किंवा याबाबतचं कोणीच स्पष्टपणे काही सांगणार नाही. परंतु वेगवेगळ्या चर्चा या निमित्तानं सुरू झाल्या आहेत. त्यातली सत्यता आपल्याला लगेच तपासता येणार नाही, परंतु या निमित्तानं भारतीय जनता पक्षातल्या स्थानिक नेत्यांमध्ये जो परस्पर अविश्वासाचं वातावरण तयार झालेलं आहे त्याचा फटका या निवडणुकीत पक्षाला बसू शकतो. हे चांगलं वातावरण जे निर्माण झालेलं आहे त्याला कदाचित हानी बसू शकते. गिरीश महाजन आणि येथील स्थानिक आमदार यांच्यातला ताणतणाव हा देखील सर्वश्रुत आहे. अशा या अतिशय वेगळ्या वातावरणात भारतीय जनता पक्षाला ही निवडणूक जिंकायची आहे. महायुतीचं लोढणं परत त्यांच्या गळ्यात आहे. स्थानिक नेतृत्वाला कुणाबरोबरच युती नको आहे. वरिष्ठांनी मात्र शिंदे गटाबरोबर युती करावीच अशा पद्धतीचे सूचना दिलेल्या आहेत. हा जो सगळा गोंधळ आहे हा किती काळ चालेल सांगता येत नाही, कारण ज्या पद्धतीचे इच्छुकांची संख्या भारतीय जनता पक्षात आहे ती पाहता युती झाली तर तेवढ्या जागांमध्ये पुन्हा ह्या इच्छुकांना त्यांना नकार द्यावा लागेल. ते लोक काय करतील? सध्या एकूणच राजकारणात असं वातावरण आहे, तू नाही तो और सही. त्यामुळे तातडीनं इतर पक्षात जायला लोक तयार असतील. आपण एक बातमी बघितली असेल की एका व्यक्तीनं शिंदे गटातही मुलाखत दिली
आणि भारतीय जनता पक्षातही मुलाखत दिली आणि त्यात सांगितलंय तुम्ही जर दिले नाही तर आम्हाला तिकडची वाट राहिली पाहिजे. त्यामुळे इच्छुक उमेदवार आणि एकूणच कार्यकर्ते आता अतिशय स्पष्ट झालेले आहेत आणि त्यांना फक्त त्यांची उमेदवारी, त्यांचं यश हे दिसतंय. पक्ष हा त्यांच्या दृष्टीनं गौण ठरलाय. अशा काळात भारतीय जनता पक्षासारख्या शिस्तीच्या पक्षामध्ये ही जी काही बेदिली दिसते आहे त्याचा काट्याचा नायटा होऊ नये म्हणजे मिळवली. नमस्कार.